अशाच एका नवीन राखीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. नक्की बघा आणि ही राखी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठंच स्किप न करता. खूप छान झालेला आहे. राखी बनवायला लागणारे साहित्य पाहूयात आपण. कटर, प्लायर, सुई, कटर, 18 गेजची वायर, बॉल पिन्स, एक पीकॉक ड्रॉप शेप कुंदन घेतला आहे. मोरपंख लागणार आहे आपल्याला राखी बनवायला. अशा पद्धतीची एक मी राखी बनवलेली आहे. इथे मी 18 गेजची वायर थोडी कट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ड्रॉप शेप कुंदन घालून घेतलेला आहे. आणि हे बॉल पिन्स मी कट करून घेणार आहे, त्याचे 2 भाग करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. मी 12 बॉल पिन्स घेतलेले आहेत व इथं मी ब्लू कलरचे छोटे मोती घेतलेले आहेत. इथं मी आता 18 गेजच्या वायर मधून हा ड्रॉप शेप पास करून घेते आणि या मोत्यातून मी बॉल पिन्स घालते. अशा पद्धतीने अशा सगळ्या मोत्यातून बॉल पिन्स घालून घ्यायचं. तुम्ही व्हाईट मोती घातला तरी चालेल किंवा गोल्डन मोती घातला तरी चालेल. गोल्डन कलरचे छोटे मोती असतात ना ते. आता हे बॉल पिन्स त्या कुंदन मधून पास करायचे. त्याच्या साईडने होल्स असतात ना, तिथून पास करायचा. एक साईडला 4 किंवा 5 मावतील तसे घालायचं आपण बघून. गॅप ठेवायचं नाही कुठंच. माझे 5 बसलेत. जसं आपण मोती किती केवढ्या आकाराचे घेऊ तसं बसतात ते. तुम्ही 18 गेजची वायर नंतर घातला तरी चालेल किंवा पहिलाच घालून घेतला तरी चालेल. मी हे बॉल पिन्स घालून झाल्यानंतर आता पीळ देते, ट्विस्ट करते म्हणजे मोती हलणार नाहीत, फिट बसतील. आता प्लायरच्या सहाय्याने मी राऊंड करते. एक बंच बनवायचा त्यांचा आणि त्या साईडला पण सेमच प्रोसेस करायची. घट्ट फिरवायचं, लूज पडू नयेत आपले मोती. आता त्या साईडला सुद्धा तीच प्रोसेस करायची. आपल्याला ड्रॉप शेप पाहिजे असतो ना, त्यासाठी आपण वरच्या साईडला ना मोठा मोती घालायचा असतो. व्हिडिओ मध्ये पुढे तुम्ही पाहूच शकता मी कशा पद्धतीने घालणार आहे. हा मोठ्या आकाराचा ग्लास बीड घेतला आहे मी, म्हणजे आपल्याला ड्रॉप शेप भेटेल. सेंटरला घालून घ्यायचं आणि त्या साईडला जसं आम्ही बॉल पिन्स घातलो ना, तसंच या साईडला सेम घालायचं. त्या खाचा असतात ना, त्यामधून घालायचं. तुम्हाला पहिल्यांदा करताना खूप जड जाईल, मात्र तुम्हाला प्रॅक्टिस एकदा झाली ना तर तुम्हाला काहीच वाटणार नाही. अशा पद्धतीनं
फिट बसून घ्यायचं, नंतर ओढून घ्यायचं त्या साईडनं, नंतर ट्विस्ट करायचं. असा आपल्याला ड्रॉप शेप भेटणार आहे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी त्यावरती व्हिडिओ बनवेन. आणि माझे मागचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तेही मला कमेंट करून नक्की सांगा. अजून खूप काही नवनवीन मी शिकवणार आहे या चॅनलवरती. नथ पण बनवायला शिकवणार आहे, अगदी डिटेलमध्ये तुम्हाला कळेल अशा पद्धतीने. राख्यांचे आणखीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला करायलाही सोपं जाईल. असा तो सगळ्याचा बंच घ्यायचा. त्या साईडला आपण जसं पीळ दिला तसं ह्या साईडला पण द्यायचं. पहिला चेक करायचं मणी आपले बरोबर फिट बसलेत की नाही, मागं पुढे झालेत की नाही, आणि त्यानंतरच आपण पीळ द्यायचा. जर मोती मागे पुढे झाले असतील तर ते पुढे ढकलून घ्यायचं आणि नंतरच पीळ द्यायचा. पीळ देऊन झाल्यानंतर दोन्ही पण बंच असतात ना, आता त्यांना एकत्र करून आपण पीळ देऊन घ्यायचं. फिट बसवायचं. जेणेकरून आपल्याला ड्रॉप शेप भेटेल. हे मोतीला लूज पडायचं नाही, त्यामुळे आपला शेप बिघडतो. एक्स्ट्राची तार असते ना ती कट करून घ्यायची. प्रेस करून घ्यायचं आणि फिट दाबायचं, जेणेकरून टोचणार नाही यासाठी. आता इथं आपल्याला लागणार आहे मोर पीस. कटरच्या सहाय्याने मी कट करून घेतलं, जास्त मोठं होणार म्हणून. खूपच छान झालेली आहे माझी राखी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. 18 गेजची वायर मी आता घालते. तुम्ही आधी घातला तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने नंतरही घातला तरी चालेल. जास्त प्रेस करायचं नाही, हळूहळू बघून घालायचं. ची वायर मी घालून घेतलेली आहे. आणि त्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. एक लूप बनवायचा आहे आपल्याला राखीचा धागा बांधायला. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. अशीच आणखीन एक मी राखी बनवलेली आहे मोराची, ती मी उद्या अपलोड करणार आहे. ती पण तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. असेच आणखीन खूप सारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे आहे, याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन. आता आपण एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे किंवा ओलन,
अशा पद्धतीने मी गाठ मारते इथं. तुम्ही याची वेणी सुद्धा घालून गाठ मारली तरी चालेल. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच मी कशा पद्धतीनं केलेलं, तसं बघून तुम्ही करू शकता. किंवा असे सिंपलच गाठ मारली तरी चालेल किंवा दोरा तसाच ठेवला तरीही चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मी इथं दोऱ्याला पीळ देऊन घेतलेला, दोन्ही दोरे मिक्स झालेले. ब्ल्यू आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन केलं होतं दोऱ्याला, कारण आपली जी राखी आहे ना ती मोराची आहे, मग तिथं कलर कॉम्बिनेशन मॅच झालं म्हणून मी तसं केलं होतं. तुम्ही अशी पण राखी बनवू शकता अगदी सिंपल पद्धतीनं. पण मग एक्स्ट्रा पाहिजे असेल तर काहीतरी वेगळं तर माझ्या व्हिडिओमध्ये बघा पुढं. अशा पद्धतीने मी पीळ देऊन घेतलेला, म्हणजे दोरे एकसाथ मिक्स होतील म्हणून. मी आता एक्स्ट्रा लुक देण्यासाठी राखीला माझ्या व्हाईट कलरचा मोती घातलेला आहे आणि ओव्हल शेपचा क्रिस्टल घातलेला आहे. आणि एक मोती घातलेला आहे. तुम्ही एवढेच घातले तरी चालतील, असं पण लुक छान दिसतं. मी तुम्हाला दाखवण्यासाठी घालून घेते, किंवा घातला नाही तरीही चालेल. मी नंतर हे मणी काढले होते, तुम्हाला दाखवण्यासाठी मी घालते. तशीच मला ती छान वाटत होती, फक्त मोराचं पीस किती छान दिसत आहे बघा. राखी त्या साईडला सुद्धा सेम प्रोसेस करायची आणि इथं एक गाठ मारून घ्यायची, म्हणजे मोती बाहेर येणार नाही. इथं एक गाठ मारून घ्यायची लास्टला, म्हणजे आपण पीळ दिलेलो होतो ना दोरा, तो लूज होणार नाही. अशा पद्धतीनं अशी एक आपली राखी तयार होऊ शकते. डिझाईन ही बघा, खूप छान दिसते ही पण. आणखीन एक प्रकारची मी दाखवणार आहे, मोराचं पीस लावून. आता हे मोराचं पीस कसं फिक्स करायचं मी तुम्हाला सांगते. 0.3 mm ची मी वायर घेतलेली आहे थोडी. इथं मी लूपला बांधून घेते आणि त्यानंतर तिथं मी मोराचं पीस अटॅच करणार आहे. अशा पद्धतीनं मी फक्त असं मागं ठेवलेलं आणि त्याच्या साईडनं राऊंड राऊंड करत मी ते फिक्स केलं होतं. आणखीनच राखीला लुक आलेलं मस्त असं. श्रावणामध्ये मी भाजी बनवणार आहे, स्पेशल भाजी. त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तोही तुम्ही बघा. मी जास्त टाईट बांधलेलं होतं आणि जी वायर उरते ना ती मी इथं उरलेली वायर मी ग्रीन आणि ब्ल्यू कलरच्या मध्ये गुंडाळलेली आहे आणि एक्स्ट्राची वायर कट केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूयात. थँक्यू. बाय.